तर पोलिसांच्या बंदुकीनं आरोपीनं स्वतःवर गोळी झाडून घेतली। विशेष सरकारी वकील ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। निकम सर स्वागत तुमचं। अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडून घेतली, पोलिसांवर देखील 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळते। या बाबतीत हा प्रकार कसा घडला आणि केव्हा नेमका घडला आणि कोणत्या परिस्थितीत घडला याविषयी प्रत्यक्ष मला माहिती नाही, परंतु सकृत दर्शनी ही बाब स्पष्ट होते की आरोपी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध एसआयटीला भक्कम पुरावे मिळाले होते। त्यांनी न्यायालयात देखील आरोपपत्र दाखल केलं होतं आणि हे दाखल केले असल्यामुळे आरोपीला देखील त्याची प्रत देण्यात आली होती। त्यामुळे आरोपीच्या विरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध असल्याने कदाचित आरोपीने हे आततायी पाऊल उचलले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात याच्यात कोणीही कुठेही कसल्या प्रकारचं राजकारण करता कामा नये। कारण असं आहे की या बाबतीत आता न्यायालयीन चौकशी होईल आणि न्यायालयीन चौकशी अंती सत्य काय आहे बाहेर येईल, पण तोपर्यंत उगीच राजकारणात करून त्याच्या माध्यमातून वेगवेगळे अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। या क्षणी मी एवढंच सांगू शकेल की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध एसआयटीला भक्कम पुरावे, 2 लहान बालिकेंनी प्रत्यक्ष ओळखपट्टीमध्ये देखील त्याला ओळखलेलं हे कागदपत्रावरून स्पष्ट होतं आणि त्याच्यामुळे माझ्या मते आरोपी अक्षय शिंदे याचा मानसिक स्वतःचा कोंडमारा झाला असावा। त्यामुळे त्याने पोलिसांकडचं रिव्हॉल्वर हिसकवलं, जे बातम्यांमधून दिसतंय, स्पष्ट होतंय, आणि ते हिसकवून स्वतःवरती गोळी झाडली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। निकम सर, या केसचं पुढे काय होणार? त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात शाळेशी संबंधित 3 जण अद्यापही फरार आहेत, ज्यांना पोलिसांनी अद्याप अटक केलेली नाही, तर त्यांचं काय होणार? नाही, असं आहे की जे आरोपी फरार आहेत त्यांनी पोलिसांना माहिती दिली नाही असा आरोप पत्रच करण्यात आलेला आहे आणि खटला फक्त अक्षय शिंदेच्या विरुद्ध अबेट होईल, परंतु इतरांच्या विरुद्ध हा खटला चालवला जाऊ शकतो। जी धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। तर बदलापूर प्रकरणामधील सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आपल्याशी बोलत होते। तर आरोपी अक्षय शिंदेचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पोलिसांच्या बंदुकीनं आरोपीनं स्वतःला गोळी झाडून घेतली अशी माहिती मिळते। अद्याप पोलिसांकडून यावर दुजोरा देण्यात आलेला नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार यामध्ये आरोपी अक्षय शिंदेचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदे यांना स्वतःवर गोळी झाडून घेतली। पोलिसांवर देखील त्यांनी 3 राऊंड फायर केले, त्यामध्ये एक पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते। बदलापूर पोलिसांनी अक्षय शिंदेचा ताबा घेतल्यानंतर ठाणे पोलिसांच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदे याने पोलिसांकडची बंदूक हिसकावून घेतल्याची माहिती मिळते।